महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। पण इथे टाळ्या वाजवायला हरकत नाही, मी त्यांना कळवतो। आपल्यासाठी महत्त्वाची कामं जी आहेत ती आज मार्गी लागली आहेत। औपचारिकरित्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। पुढच्या सत्रामध्ये आपण जी चर्चा करणार होतो त्याबद्दल मी थोडक्यात बोलेन। त्याच्यानंतर परदेशी साहेब एक छोटं प्रेझेंटेशन करतील आणि मग आपल्यापैकी जे इथे आवर्जून आलेत सूचना देण्यासाठी त्यांनी मग त्यांच्या सूचना द्याव्या अशी अपेक्षा आहे। आता बोलत असताना गडकरी साहेबांनी अनेक महत्त्वाचे विषय आपल्या समोर मांडले। धाराशिवसाठी जे 2-3 संबंधित विषय आहेत, रस्त्याच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे कायापालट झालाय। पाण्याच्या बाबतीत ते बोललेत, त्याच्याबद्दल आपण काम करतोय। त्यांनी हे देखील सांगितलं की रस्त्याच्या माध्यमातून इथे उद्योग आणणं त्याच्यावरती आपलं काम चालू आहे। आपल्या जिल्ह्याची खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याची, रोजगार निर्मिती करण्याची आणि शेतीच्या बाबतीमध्ये प्रगती करण्याची। ज्यांना जास्त भूक लागली ते जाऊ शकतात जेवायला। ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी मात्र आवर्जून थांबावं। जर कोणाला खास करून महिलांना जर समजा आपल्याला जेवायला जायचं असेल तर काही अडचण नाहीये, कोणीही संकोच बाळगू नये। आता पुढचा जो पार्ट आहे तो चर्चासत्र आहे, आपण आपल्या सूचना मांडायच्या। तर मला आपल्याला हे सांगायचं होतं, पाण्याच्या बाबतीमध्ये, दळणवळणाच्या बाबतीत म्हणजे मग रस्ता असेल, रेल्वे असेल किंवा आपल्याकडची धावपट्टी, याच्या बाबतीमध्ये आपण काम करतोय। आपल्याकडे उद्योग आणण्यासाठी कौडगावचा टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विषय माहिती आपल्याला। तामळवाडीला आपण नवीन MIDC मंजूर करून घेतोय। आपण होर्टीला एक नवीन मंजूर करून घेतोय। कळंबमध्ये एक मंजूर करून घेण्याची प्रक्रिया आपली आहे। वाशीला एक करून घेतोय। त्यामुळे उद्योग आणण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न चालू आहेत। परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्या सूचना देखील कळणं ही काळाची गरज आहे। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ही जी आपल्याला गॅरंटी देत आहेत त्या गॅरंटीच्या अनुषंगानेच खरं तर आजचा कार्यक्रम। जर तुम्ही ही पत्रिका बघितली तर याच्यामध्ये खाली अगदी इथे एक महत्त्वाचं टाकलंय, ते म्हणजे PM गतिशक्ती, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना जी आहे त्याच्या माध्यमातून मोठे जे प्रकल्प आहेत, देशातले मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान महोदय आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून स्वतः जे आहे त्या प्रकल्पांकडे, देशभरातल्या प्रकल्पांकडे लक्ष देतात। कुठे काही अडचण आली तर ती मार्गी लावण्यासाठी त्या स्तरावरनं, पंतप्रधान महोदयांच्या स्तरावरनं काम होतं। आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत देखील आपण आकांक्षित म्हणतो, बरोबर आहे, परंतु आपल्या जिल्ह्याचे बलस्थानं भरपूर आहेत। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे पाऊस काळ चांगला असतो तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की शेतीचं उत्पादन प्रचंड असतं। आपल्याकडे ऊस आहे, कारखाने आहेत, परंतु शाश्वत पाणी या बाबतीतलं आपलं काम चालू आहे। तो विषय मार्गी लावण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी आपल्याला पूर्ण सहकार्य करतायत, त्याची देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे। याच्या व्यतिरिक्त टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणण्यासाठी प्रवीण परदेशी साहेबांनी मध्ये पुढाकार घेतला आणि अगदी दिल्लीतले टेक्सटाईल कमिशनर इथे आले, MIDCची बैठक झाली। आता पुढच्या आठवड्या 15 दिवसामध्ये मुंबईमध्ये परत बैठक आपण घेणार आहोत, इथे उद्योग आकर्षित करण्याच्या अनुषंगाने। याच्या बरोबरीने आता अपेक्षा अशी आहे की आपल्या जिल्ह्यातले जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यांनी जगभरामध्ये बघितलेल्या गोष्टी आहेत जे आपल्याला इथे करता येतील, त्या अनुषंगाने विचार विनिमय व्हावा। आजच्या या सत्रामध्येच सगळं पूर्ण होईल असं नाही, परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्या मदतीने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत हे पोहोचवायचंय की त्यांनी त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा। जसं नीती आयोग केंद्रामध्ये आहे तसंच मित्रा नावाची संस्था ही आपल्या महाराष्ट्रामध्ये गठीत केली आहे, त्याचे CEO परदेशी साहेब आहेत। तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या अनुषंगाने
कुठले कुठले प्रकल्प घेणं अभिप्रेत आहे किंवा असलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे हे तुम्ही सांगावं अशी माझी विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन देखील आपल्या सूचना येऊ द्या. आलेल्या ज्या सूचना आहेत त्याची तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी छाननी केली जाईल आणि सगळ्यात चांगल्या संकल्पना सूचना ज्या दिल्या जातील त्यांना आपण अगदी बोलून त्या व्यक्तींचा आदर सत्कार करू आणि त्यांना काही विशिष्ट असं पारितोषिक देखील देण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतोय. 1-2 दिवसामध्ये ती प्रक्रिया देखील जाहीर होईल. आता मी जास्त वेळ न घेता गडकरी साहेब जे बोलले आणि आदरणीय मोदी साहेब जे नेहमी आपल्याला सांगतात की आपल्याला सगळ्यांचा विकास करायचा आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन करायचा आहे, परंतु हे कधी होईल जेव्हा आपण सगळे मिळून प्रयास करू. तर त्याच्याच माध्यमातून आजचं हे चर्चासत्र आहे. प्रत्येकाचा प्रयास, तुमच्या सूचना आणि तुमच्या माध्यमातून येणाऱ्या संकल्पना ज्या आहेत त्या मग इथे कशा बसवायच्या, योग्य काय बघून ते उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे. मी अधिक वेळ न घेता आता परदेशी साहेबांना विनंती करेन की त्यांनी एक आपल्याला सादरीकरण करावं. त्यानंतर आपले जिल्हाधिकारी महोदय काही विषय बोलतील. SP साहेब गेलेले आहेत पण त्यांनी काही सूचना चांगल्या मगाशी दिल्यात. FM माईक आहे का? ओके. FM माईक आहे, त्यामुळे एकदा परदेशी साहेबांचं सादरीकरण झालं की मग FM माईकच्या माध्यमातून मीही बोलेन आणि आपल्याला देखील बोलता येईल. आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमासाठी देखील चर्चेसाठी आपण थांबला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. परत एकदा गडकरी साहेबांचे मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र TV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.